Good morning student. Today we start the next chapter of Business Economics Part 2. The chapter name is Keynesian Principle of Effective Demand. In this chapter we learn about the introduction, then distinction between the classicism and Keynesianism, aggregate demand and aggregate supply, and determinations of the effective demand. So we start with first introduction. The study of macroeconomics is basically the study of how the under different conditions main material and other resources in an economy could be employed so that income get generated and the output could be produced to satisfy the demand of the people at the point of time and over the period of time. Employment therefore is a source of income to worker and other to possess or own the resources which can be made available for employment. Moreover, it is only through the increasing the employment that the national output and income could be increased, and it will ensure the fullest possible utilizations of the available resources and achievement of the maximum social welfare. म्हणजे या ठिकाणी आपल्याला सांगितलं की स्टडी ऑफ मॅक्रो इकॉनॉमीज म्हणजेच काय, तर आपण प्रोडक्शनसाठी जे काही वेगवेगळे रिसोर्सेस त्या ठिकाणी यूज करत असतो, मग त्या ठिकाणी मेन असेल, मटेरियल असेल, मशिनरी असेल, त्याचा आपण इकॉनॉमीच्या वेगवेगळ्या कंडिशनमध्ये कशा पद्धतीने त्यांना एम्प्लॉयड करतो, म्हणजे त्यांना कशा पद्धतीने त्या ठिकाणी आपण यूज करतो व त्याच्या माध्यमातून कशा पद्धतीने आपण इन्कम जनरेट करतो. त्याचबरोबर ॲट द पॉईंट किंवा ओव्हर द पिरियड ऑफ टाईममध्ये ठिकाणी आपण कस्टमरचे जे काही किंवा लोकांचे जे काही डिमांड असतील त्या कशा पद्धतीने सॅटिस्फाईड करतो, त्याच्यासाठी कशा पद्धतीने आउटपुट त्या ठिकाणी प्रोड्यूस करतो, याचा जो काही त्याकडे स्टडी केला जातो त्यालाच त्या ठिकाणी आपण स्टडी ऑफ मॅक्रो इकॉनॉमीज असं म्हटलं जातं. तर एम्प्लॉयमेंटच्या माध्यमातून त्या ठिकाणी वर्कर्ससाठी ठिकाणी आपल्याला इन्कम सोर्स त्या ठिकाणी आपल्याला तयार केलेला दिसून येतो आणि जे काही रिसोर्सेस त्या ठिकाणी आपल्याला साठवून ठेवलेले असतात किंवा जे कोणी रिसोर्स त्या ठिकाणी प्रोव्हाइड करत असतात त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला एम्प्लॉयमेंट जी आहे ती आपल्याला अवेलेबल केलेली दिसून येते. त्याचबरोबर आपण ज्याप्रमाणे एम्प्लॉयमेंट वाढवतो त्याच पद्धतीने त्या ठिकाणी आपल्याला नॅशनल आउटपुट जे आहे त्याचबरोबर इन्कममध्ये देखील आपल्याला वाढ झालेली दिसून येते. म्हणजेच त्या ठिकाणी आपल्याकडे जे काही अवेलेबल असलेले रिसोर्सेस असतील त्याचं पॉसिबल युटिलायझेशन आपण कशा पद्धतीने करतो, त्याचबरोबर योग्य युटिलायझेशन करून आपण इन्कम कशा पद्धतीने वाढवतो, त्याचबरोबर त्या ठिकाणी आपण आउटपुट कशा पद्धतीने योग्यरित्या घेतो याच्याकडे आपल्याला फोकस केलेला आपल्याला दिसून येतो. त्याचबरोबर आपल्याकडे अवेलेबल असलेल्या रिसोर्सेसच्या माध्यमातून आपण सोशल वेलफेअर जास्तीत जास्त मॅक्झिमम सोशल वेलफेअर कशा पद्धतीने अचीव्ह केलं जातं याच्याकडे आपल्याला मॅक्रो इकॉनॉमीच्या माध्यमातून फोकस केलेला दिसून येतो. म्हणजे थोडक्यात त्या ठिकाणी पूर्ण इकॉनॉमीच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपण जे काही वेगवेगळे प्रकारचे रिसोर्सेस असतील त्याचा आपण वेगवेगळ्या कंडिशनमध्ये यूज करून आपण सोशल वेलफेअर कशा पद्धतीने वाढवतो, त्याचबरोबर लोकांना एम्प्लॉयमेंट कशा पद्धतीने जनरेट करून देतो, त्याचबरोबर आपलं नॅशनल इन्कम असेल किंवा आउटपुट असेल हे कशा पद्धतीने वाढवता येईल याच्याकडे आपल्याला मॅक्रो इकॉनॉमीच्या माध्यमातून फोकस केलेला दिसून येतो. फॉर अ लॉंग टाइम द क्लासिकल इकॉनॉमिस्ट बिलीव्ह दॅट द ऑपरेशन्स ऑफ द मार्केट फोर्स वुड रिझल्ट इन ऑटोमॅटिकली इन फुल एम्प्लॉयमेंट. The theoretical concept of the capitalizations and the detailed analysis of the functioning of the free enterprise system at the macroeconomic level are associated with the classical economists like Adam Smith, David Ricardo, and all their followers. From the writing of these two great economists emerged a body of important doctrine of the political economy which has widely and popularly known as the classical system. This economist doctrine enjoyed widespread authority during the last 18th and the 19th century. The major conclusion of the classical macroeconomic theory was that the equilibrium level of output will necessarily be the full employment level of output, indicating that there could be no involuntary unemployment at the real wage rate prevailing in the economy. या ठिकाणी आपल्याला सांगितलं की क्लासिकल इकॉनॉमीच्या माध्यमातून त्या ठिकाणी जे काही कॅपिटलायझेशनचे जे काही थेरोटिकल कॉन्सेप्ट असतील, त्याचबरोबर फ्री एंटरप्राइज सिस्टमचे जे काही फंक्शन्स असतील त्याचं डिटेल ॲनालिसिस हे ठिकाणी आपल्याला मॅक्रो इकॉनॉमिक लेवलला क्लासिकल इकॉनॉमिक्सच्या माध्यमातून केलेलं आपल्याला दिसून येतं. तर क्लासिकल इकॉनॉमिस्ट कोण आहेत, तर ते ॲडम स्मिथ असतील, त्याचबरोबर डेव्हिड रिकार्डो असतील आणि त्यांचे जे कोणी फॉलोअर असतील त्यांना ठिकाणी क्लासिकल इकॉनॉमिस्ट असं म्हटलं. तर त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी कॅपिटलायझेशनचे जे काही थेरोटिकल कॉन्सेप्ट असतील, त्याचबरोबर फ्री एंटरप्राइज सिस्टमचे जे काही फंक्शन्स असतील त्याचं डिटेल ॲनालिसिस मॅक्रो इकॉनॉमिक लेवलला आपल्याला केलेलं दिसून येतं. आणि त्यांनी त्या ठिकाणी बिलीव्ह काय केलं होतं, तर मार्केट फोर्सचे जे काही ऑपरेशन्स असतील त्यानुसार ठिकाणी आपल्याला फुल एम्प्लॉयमेंट जी आहे ती ऑटोमॅटिकली जनरेट झालेली दिसून येईल. म्हणजेच मार्केटमध्ये जे काही त्या ठिकाणी फोर्स आपल्याला ऑपरेट होताना दिसून येत त्याच्या ऑपरेशननुसार त्या ठिकाणी आपल्याला मार्केटमध्ये पूर्णपणे एम्प्लॉयमेंट ही जनरेट होईल असं त्यांना वाटलं होतं. त्याचबरोबर या दोन इकॉनॉमिस्टनी एक त्या ठिकाणी आपल्याला पॉलिटिकल इकॉनॉमीची इम्पॉर्टंट डॉक्ट्रिन तयार केलेली दिसून येते. म्हणजेच ॲडम स्मिथ आणि डेव्हिड रिकार्डो यांनी त्या ठिकाणी आपल्याला एक
पॉलिटिकल इकॉनॉमीची एक डॉक्ट्रिन तयार केलेली दिसून येते. त्या डॉक्ट्रिनला त्या ठिकाणी आपण क्लासिकल सिस्टम या नावाने त्या ठिकाणी आपल्याला पॉप्युलर झालेली दिसून येते. आणि ही जी काही डॉक्ट्रिन आहे तिला त्या ठिकाणी 90s आणि 18th सेंचुरीच्या लास्टला त्या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणात वाईड स्प्रेड ऑथॉरिटीज या ठिकाणी आपल्याला दिलेल्या दिसून येतात. तर या क्लासिकल मॅक्रो इकॉनॉमिक थिअरीचं सगळ्यात महत्त्वाचं मेजर कन्क्लुजन काय होतं तर त्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी आउटपुटची जी काही इक्विलिब्रियम लेवल जी आहे ती आपल्याला पार केलेली दिसून येईल आणि त्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला फुल एम्प्लॉयमेंट फुल एम्प्लॉयमेंट लेवल जी आहे ती इकॉनॉमीमध्ये आपल्याला तयार झालेली दिसून येईल. त्यामुळे त्या ठिकाणी कोणत्याही पद्धतीने इकॉनॉमीमध्ये त्या ठिकाणी आपल्याला अनएम्प्लॉयमेंट जे आहे व्हॉलेंटरी अनएम्प्लॉयमेंट जे आहे ते कोणत्याही पद्धतीने आपल्याला रिअल वेजेसच्या माध्यमातून आपल्याला इकॉनॉमीमध्ये दिसणार नाही. अशा पद्धतीचं कन्क्लुजन हे त्या ठिकाणी आपल्याला क्लासिकल मॅक्रो इकॉनॉमिक थिअरीच्या माध्यमातून केलेलं आपल्याला दिसून येतं. अशा पद्धतीने त्या ठिकाणी क्लासिकल इकॉनॉमिक थिअरी असेल किंवा क्लासिकल सिस्टम असेल ही त्या ठिकाणी आपल्याला इंडियामध्ये इकॉनॉमीमध्ये त्या ठिकाणी असलेली दिसून येते. J.M. Keynes did not accept the classical theory of employment based on the long run. According to him, in the long run, we all are dead. And in short run, equilibrium is the more realistic one. We develop a new theory of income and employment, which is widely accepted by the modern economists, and they consist the magnum opus of Keynes, the general theory of employment, interest, and money as the Keynesian resolution. The J.M. Keynes refused Say's law of market and argued that the general overproductions and the unemployment cannot be ruled out. He believed that the full employment situation is not normal features of the capitalist economy. The automatic adjustment will not be possible. तर या ठिकाणी आपल्याला सांगितलं की एडम स्मिथ आणि डेव्हिड रिकार्डो यांनी जी काही ठिकाणी क्लासिकल थिअरी ऑफ एम्प्लॉयमेंट त्या ठिकाणी लॉंग टर्म बेसिसवरती किंवा लॉंग रन बेसिसवरती तयार केली होती ती J.M. केईन यांनी ठिकाणी ॲक्सेप्ट केली नाही. कारण त्यांचं मत काय होतं की आपण ज्यावेळेला लॉंग टर्मसाठी त्या ठिकाणी एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटी तयार करतो किंवा एम्प्लॉयमेंट थिअरी तयार करतो त्यावेळेला आपण लॉंग टर्मसाठी सर्व व्यक्ती ह्या जिवंत नसतात तर काही प्रमाणात आपल्याला व्यक्ती या डेड झालेल्या दिसून येतात. त्यामुळे लॉंग टर्मसाठी एम्प्लॉयमेंट थिअरी ही तयार करणं चुकीचं होणार आहे. त्यामुळे त्यांचं मत काय होतं की आपण शॉर्ट टर्मसाठी त्याकडे आपण शॉर्ट रनसाठी इक्विलिब्रियम थिअरी जी आहे किंवा एम्प्लॉयमेंट थिअरी आहे ही जास्त रिअलिस्टिक त्याकडे असलेली आपल्याला दिसून येते. त्यामुळेच त्यांनी आपल्याला शॉर्ट रन बेसिसवरती त्या ठिकाणी आपल्याला थिअरी ज्या आहेत इन्कम थिअरी असेल एम्प्लॉयमेंट थिअरी असेल ह्या ठिकाणी आपल्याला डेव्हलप केलेल्या दिसून येतात. आणि मॉडर्न इकॉनॉमिक्सनी त्या थिअरी केन्स रिझॉल्युशन म्हणूनच त्या ठिकाणी आपल्याला ज्या काही जनरल थिअरी ऑफ एम्प्लॉयमेंट असेल त्याचबरोबर इंटरेस्ट असेल त्याचबरोबर मनी असेल त्या केन्सन रिझॉल्युशन म्हणून त्या ठिकाणी आपल्याला ॲक्सेप्ट केलेल्या दिसून येतात. त्याचबरोबर J.M. केन्स यांनी मार्केट लॉच्या ठिकाणी आपल्याला पूर्णपणे खंडन केलेलं आपल्याला दिसून येतात. तर ते कशा पद्धतीने तर त्यांनी सांगितलं की मार्केटमध्ये काही जनरल ओव्हर प्रोडक्शन असेल किंवा अनएम्प्लॉयमेंट असेल हे आपल्याला ठिकाणी नाकारून चालणार नाही तर ते त्या ठिकाणी आपल्याला ॲक्सेप्ट करावे लागणार आणि त्यानुसारच त्या ठिकाणी आपल्याला थिअरीज ज्या आहेत त्या ठिकाणी आपल्याला बनवावे लागणार आहेत असं त्यांचं मत होतं. आणि त्यांनी त्या ठिकाणी त्यांचे बिलीव्ज होते की त्यांचं मत होतं की कॅपिटलिस्ट इकॉनॉमीमध्ये त्या ठिकाणी फुल एम्प्लॉयमेंट सिच्युएशन जी आहे हे नॉर्मल फीचर त्या ठिकाणी आपल्याला असलेलं दिसून येत आहे. म्हणजेच त्या ठिकाणी कॅपिटलिस्ट इकॉनॉमीमध्ये कधीही त्या ठिकाणी आपल्याला फुल एम्प्लॉयमेंट सिच्युएशन ही असलेली दिसून येत नाही. त्याचबरोबर कॅपिटलिस्ट इकॉनॉमीमध्ये कोणत्याही पद्धतीची ऑटोमॅटिक ॲडजस्टमेंट ही त्या ठिकाणी आपल्याला पॉसिबल असलेली दिसून येत नाही असं त्या ठिकाणी J.M. केन्स यांनी त्या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं दिसून येतं. आणि त्यांनी त्या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी एम्प्लॉयमेंट असेल किंवा इंटरेस्ट असेल किंवा मनी असेल या थिअरीज त्या ठिकाणी आपल्याला डेव्हलप केलेल्या जनरल थिअरीज आपल्याला डेव्हलप केलेल्या दिसून येतात. त्यालाच त्या ठिकाणी आपण केन्सन रिझॉल्युशन किंवा केन्सन थिअरी असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. केन्सन थिअरी ऑफ एम्प्लॉयमेंट इज अ शॉर्ट रन थिअरी. इन द शॉर्ट run size of population, capital stock, labor efficiency, techniques of production, etc. are assumed to be constant. In such a situation, the level of national income will increase with an increase in the level of employment of the labor and vice versa. In fact, income and employment influence each other. Higher the level of employment, higher the national income, which in turn lead to the more demand for the labor. Employment level in any economy is determined by the aggregated demand and aggregated supply. Hence, the income is also determined by the aggregated demand and supply. तर या ठिकाणी आपल्याला सांगितलं की केन्सन थिअरी ऑफ एम्प्लॉयमेंट आहे ती आपल्याला शॉर्ट रन थिअरी ठिकाणी आपल्याला असलेली दिसून येते. तर त्यामध्ये त्या ठिकाणी आपल्याला साईज ऑफ पॉप्युलेशन असेल त्याचबरोबर कॅपिटल स्टॉक असेल त्याचबरोबर लेबर इफिशियन्सी असेल टेक्निक्स ऑफ प्रोडक्शन असतील या सर्व गोष्टी ठिकाणी आपल्याला कॉन्स्टंट अज्युम केलेल्या आपल्याला दिसून येतात आणि त्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला केन्सन थिअरी ऑफ एम्प्लॉयमेंट ही तयार झालेली आपल्याला दिसून येतात. आणि या सिच्युएशनमध्ये ज्या पद्धतीने त्या ठिकाणी एम्प्लॉयमेंट लेवलमध्ये वाढ होईल त्याच पद्धतीने त्या ठिकाणी आपल्याला नॅशनल इन्कममध्ये ठिकाणी वाढ झालेली आपल्याला दिसून येते आणि
व्हायसे वर्सा, म्हणजेच त्या ठिकाणी एम्प्लॉयमेंट कमी झाली, एम्प्लॉयमेंट लेवल कमी झाली की त्या ठिकाणी आपल्याला नॅशनल इन्कमची लेवल जी आहे ती देखील आपल्याला कमी झालेली दिसून येते. म्हणजेच थोडक्यात त्या ठिकाणी नॅशनल इन्कम आणि एम्प्लॉयमेंट जे आहे ते एकमेकावर त्या ठिकाणी आपल्याला इफेक्ट करताना आपल्याला इन्फ्लुएन्स करताना आपल्याला दिसून येतात. म्हणजे ज्यावेळेला एम्प्लॉयमेंट लेवल हाय असेल त्यावेळेला आपल्याला नॅशनल इन्कम हाय असेल आणि त्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्या लेबरची डिमांड असेल ती जास्तीत जास्त आपल्याला वाढलेली दिसून येईल. आणि प्रत्येक इकॉनॉमीची जी काही एम्प्लॉयमेंट लेवल जी आहे ती ॲग्रिगेट डिमांड आणि ॲग्रिगेट सप्लायवरती आपल्याला डिपेंड असलेली दिसून येते. त्यामुळे त्या ठिकाणी नॅशनल इन्कम जे आहे ते देखील त्या ठिकाणी आपल्याला ॲग्रिगेट डिमांड आणि ॲग्रिगेट सप्लायवरती आपल्याला डिटरमाइन केलेलं दिसून येतं. अशा पद्धतीने त्या ठिकाणी आपल्याला केन्सन थेअरी ऑफ एम्प्लॉयमेंट ही या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे. नेक्स्ट इज डिस्टिंक्शन बिटवीन क्लासिसिझम अँड केन्सिनिझम. म्हणजेच त्या ठिकाणी आपल्याला क्लासिकल थेअरी आणि केन्सियन थेअरी याच्यामध्ये डिफरन्स काय आहे तो या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे. तो डिफरन्स काय आहे तो आपण आता पुढे पाहणार आहोत. सो द फर्स्ट इज क्लासिकल इकॉनॉमिक्स इज बेस्ड ऑन द सप्लाय साईड. म्हणजे त्या ठिकाणी क्लासिकल इकॉनॉमी जी आहे ती आपल्याला सप्लाय साईडवरती डिपेंड असलेली किंवा त्या सप्लाय साईडवरती आपल्याला बेस असलेली आपल्याला दिसून येते. तर केन्सन थेअरी आर बेस्ड ऑन द डिमांड साईड. म्हणजेच त्या ठिकाणी केन्सन थेअरी जी आहे ती आपल्याला डिमांड साईडवरती बेस असलेली त्याच्यावरती आपल्याला डिपेंड असलेली आपल्याला दिसून येते. इन क्लासिसिझम लॉंग रन इज कन्सिडर्ड. म्हणजे त्या ठिकाणी क्लासिकल थेअरी आपल्याला तयार करत असताना त्या ठिकाणी आपल्याला लॉंग रन हे त्या ठिकाणी कन्सिडर केलेलं आपल्याला दिसून येतं. अकॉर्डिंग टू केन्सन शॉर्ट रन इज द रिॲलिटी ॲज इन द लॉंग रन वी ऑल आर डेड. म्हणजे त्या ठिकाणी केन्सिनिझममध्ये त्या ठिकाणी सांगितलं की केन्सियन यांनी आपल्याला सांगितलं की शॉर्ट रनमधली जी काय आपण त्या ठिकाणी थेअरी तयार करत असतो ती आपल्याला रिअलिस्टिक असलेली दिसून येते. कारण लॉंग रनमध्ये जर बघितलं तर आपण सर्व जे आहे त्या ठिकाणी आपल्याला डेड असलेलं आपल्याला दिसून येतं, मृत असलेलं आपल्याला दिसून येतं. त्यामुळे त्या ठिकाणी केन्सियन थेअरी जी आहे ती आपल्याला ठिकाणी शॉर्ट रनवरती असलेली आपल्याला किंवा शॉर्ट रन जो आहे तो ठिकाणी आपल्याला कन्सिडर केलेला दिसून येतो. नेक्स्ट इज इन क्लासिकल इकॉनॉमीज फुल एम्प्लॉयमेंट इज द नॉर्मल सिच्युएशन. म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला क्लासिकल इकॉनॉमीमध्ये त्या ठिकाणी फुल एम्प्लॉयमेंट ही त्या ठिकाणी आपल्याला नॉर्मल सिच्युएशन त्या ठिकाणी असलेली आपल्याला दिसून येते. केन्सिनिझम लेस दॅन फुल एम्प्लॉयमेंट इक्विलिब्रियम इज द नॉर्मल सिच्युएशन. म्हणजे त्या ठिकाणी केन्सिनिझममध्ये ठिकाणी आपल्याला इक्विलिब्रियमपेक्षा फुल एम्प्लॉयमेंट इक्विलिब्रियमपेक्षा लेस एम्प्लॉयमेंट जी आहे ती त्या ठिकाणी आपल्याला नॉर्मल सिच्युएशन असलेली दिसून येते. क्लासिकल इकॉनॉमिस्ट ॲडव्होकेट द प्युअर कॅपिटलिझम. म्हणजे त्या ठिकाणी क्लासिकल इकॉनॉमिस्टच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला प्युअर कॅपिटलिझम जे आहे ते ॲडव्होकेट आपल्याला केलेलं दिसून येतं. केन्सियन ॲडव्होकेट द कंट्रोल्ड कॅपिटलिझम. म्हणजे त्या ठिकाणी केन्सियन यांनी ठिकाणी आपल्याला कंट्रोल कॅपिटलिझम जे आहे त्या ठिकाणी आपल्याला कन्सिडर किंवा ॲडव्होकेट केलेलं आपल्याला दिसून येतं. ते फेवर्ड बॅलन्स बजेट. म्हणजे त्या ठिकाणी क्लासिसिझमच्या माध्यमातून त्या ठिकाणी बॅलन्स बजेट जे आहे त्याला फेवर केलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे त्या ठिकाणी बॅलन्स बजेट जे आहे ते आपल्याला कन्सिडर केलेलं आपल्याला दिसून येतं. केन्स ॲडजस्ट द बजेट शुड बी द ॲडजस्टेड अकॉर्डिंग टू द इकॉनॉमिक कंडिशन. म्हणजे त्या ठिकाणी केन्स यांनी काय सांगितलं तर त्या ठिकाणी आपण इकॉनॉमिक कंडिशननुसार त्या ठिकाणी आपल्याला बजेट जे आहे त्या ठिकाणी आपल्याला ॲडजस्ट केलं पाहिजे. म्हणजेच त्या ठिकाणी केन्सनमध्ये ठिकाणी आपल्याला इकॉनॉमिक कंडिशननुसार त्या ठिकाणी आपल्याला बजेट जे आहे ते आपल्याला ॲडजस्ट केलेलं आपल्याला दिसून येतं. नेक्स्ट इज मनी वॉज कन्सिडर ॲज अ मीडियम ऑफ एक्सचेंज. म्हणजे त्या ठिकाणी क्लासिसिझममध्ये त्या ठिकाणी पैसा जो आहे त्या ठिकाणी मीडियम ऑफ एक्सचेंज म्हणून त्या ठिकाणी आपल्याला कन्सिडर केलेलं दिसून येतं. केन्सिनिझम स्टोअर ऑफ व्हॅल्यू फंक्शन्स ऑफ मनी वॉज कन्सिडर. म्हणजे त्या ठिकाणी केन्सिनिझममध्ये ठिकाणी पैशाची जी काही स्टोअर व्हॅल्यू फंक्शन आहे ते ठिकाणी आपल्याला कन्सिडर केलेलं दिसून येतं. क्लासिकल इकॉनॉमिस्ट कन्सिडर द रेट ऑफ इंटरेस्ट ॲज अ इक्विलिब्रेटिंग द फॅक्टर बिटवीन द सेव्हिंग अँड इन्व्हेस्टमेंट. म्हणजे त्या ठिकाणी क्लासिकल इकॉनॉमिस्टच्या माध्यमातून त्या ठिकाणी इंटरेस्ट रेट जे आहेत त्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला सेव्हिंग आणि इन्व्हेस्टमेंट यांच्यामधले जे काही फॅक्टर आहे ते इक्विलिब्रेटिंग करण्याचं काम केलेलं आपल्याला दिसून येतं. According to Keynes, the equilibrium between the saving and investment is due to level of income and not rate of interest. त्या ठिकाणी केन यांनी सांगितलं की सेव्हिंग आणि इन्व्हेस्टमेंट यांच्यामधलं जे काही इक्विलिब्रियम जे आहे ते आपल्याला ठिकाणी इन्कम लेवलवरती डिपेंड असलेलं दिसून येतं. तर इंटरेस्ट रेटवरती डिपेंड असलेलं दिसून येत नाही, तर फक्त ठिकाणी आपल्याला इन्कम लेवल आहे त्याच्यावरती आपल्याला सेव्हिंग आणि इन्व्हेस्टमेंट हे डिपेंड असलेलं आपल्याला दिसून येतं. क्लासिकल स्कूल ॲडव्होकेट द लेसिस फेअर पॉलिसी. त्या ठिकाणी क्लासिकल स्कूलच्या माध्यमातून त्या ठिकाणी लेसिस फेअर पॉलिसी जी आहे ती आपल्याला ॲडव्होकेट केलेली आपल्याला दिसून येते. केन्स सजेस्ट द गव्हर्नमेंट इंटरव्हेन्शन टू स्टॅबिलाइज द इकॉनॉमी. म्हणजे त्या ठिकाणी केन्स यांनी सांगितलं की गव्हर्नमेंट इंटरव्हेन्शन जे आहे ते आपल्याला इकॉनॉमी स्टॅबिलायझेशनसाठी मोठ्या प्रमाणात यूज झालेलं आपल्याला दिसून येतं. अशा पद्धतीने त्या ठिकाणी आपल्याला क्लासिसिझम आणि केन्सनिझम याच्यामध्ये आपल्याला डिफरन्स असलेला या ठिकाणी दिसून येतो. दिस इज प्रिन्सिपल ऑफ इफेक्टिव्ह डिमांड. The Keynesian theory of employment is based on the principle of effective demand. According to Keynes, effective demand determines the level of employment in the economy. Higher the effective demand, greater would be the volume of employment
Deficiency of the effective demand result in unemployment. Effective demand refers to the total demand of the goods and services. Total demand consists of the consumption demand and the investment demand. Effective demand is indicated by the expenditure of the public on the consumption goods and investment goods. Effective demand, according to Keynesian, is determined by the aggregated demand function and aggregated supply function. It is determined at the point where the aggregated demand curve intersect the aggregate supply curve. This equilibrium point determines the level of employment in an economy. नेक्स्ट या ठिकाणी आपल्याला पॉईंट दिला आहे तो म्हणजेच प्रिन्सिपल ऑफ इफेक्टिव्ह डिमांड. तर या ठिकाणी आपल्याला सांगितलं की केयन्सन थिअरी ऑफ एम्प्लॉयमेंट जे आहे ती आपल्या ठिकाणी प्रिन्सिपल ऑफ इफेक्टिव्ह डिमांडवरती बेस असलेली आपल्याला दिसून येते. तर केयन्सन यांनी आपल्याला सांगितले की इफेक्टिव्ह डिमांडच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला इकॉनॉमीमध्ये एम्प्लॉयमेंट लेवल किती आहे हे आपण त्या ठिकाणी आपण डिटरमाइन करू शकतो. म्हणजेच त्या ठिकाणी डिमांडवरून इफेक्टिव्ह डिमांडवरून त्या ठिकाणी आपल्याला इकॉनॉमीमध्ये किती प्रमाणात एम्प्लॉयमेंट लेवल आहे ते आपण त्या ठिकाणी डिटरमाइन करू शकतो. म्हणजे जर हायर इफेक्टिव्ह डिमांड असेल तर त्या ठिकाणी आपल्याला एम्प्लॉयमेंट व्हॉल्यूम देखील त्या ठिकाणी आपल्याला ग्रेटर असलेला दिसून येतो. आणि जर समजा इफेक्टिव्ह डिमांडमध्ये त्या ठिकाणी डिफेक्शन असेल, कमतरता असेल तर त्या ठिकाणी आपल्याला अनएम्प्लॉयमेंट ही वाढलेली आपल्याला दिसून येते. तर इफेक्टिव्ह डिमांड म्हणजेच काय, तर जी काही प्रत्येक गुड्स अँड सर्व्हिसेससाठी जी काही टोटल डिमांड असेल त्याला त्या ठिकाणी आपण इफेक्टिव्ह डिमांड असं म्हटलं जातं. तर टोटल डिमांड ही त्या ठिकाणी आपल्याला कन्झम्पशन डिमांड आणि इन्व्हेस्टमेंट डिमांड या दोन्हीच्या माध्यमातून आपल्या ठिकाणी आयडेंटिफाय केलेली दिसून येते. आणि इफेक्टिव्ह डिमांड जी आहे ती आपल्याला पब्लिकचं जे काही कन्झम्पशन गुड्स आणि इन्व्हेस्टमेंट गुड्सवरचं जे काही एक्सपेंडिचर असेल त्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला इफेक्टिव्ह डिमांड ही इंडिकेट केलेली आपल्याला दिसून येते. अशा पद्धतीने त्या ठिकाणी इफेक्टिव्ह डिमांड जी आहे ती आपल्याला आयडेंटिफाय केलेली दिसून येते. तर केयन्स यांनी सांगितलं की आपण इफेक्टिव्ह डिमांड जी आहे ती ॲग्रिगेट डिमांड फंक्शन आणि ॲग्रिगेट सप्लाय फंक्शनच्या माध्यमातून आपण आयडेंटिफाय करू शकतो. तर ती कशा पद्धतीने, तर ॲग्रिगेट डिमांड कर्व आणि ॲग्रिगेट सप्लाय कर्व ज्या पॉईंटवरती इंटरसेक्ट करतील त्या पॉईंटवरून आपण त्या ठिकाणी आपल्याला आपण इफेक्टिव्ह डिमांड ही ठिकाणी आपण डिटरमाइन करू शकतो. त्याचबरोबर त्या इक्विलिब्रियम पॉईंटच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपण इकॉनॉमीमधली एम्प्लॉयमेंट लेवल देखील आपण त्या ठिकाणी डिटरमाइन करू शकतो. म्हणजे थोडक्यात ठिकाणी आपण ज्या पॉईंटवरती ठिकाणी ॲग्रिगेट डिमांड आणि ॲग्रिगेट सप्लाय हे इंटरसेक्ट करतील, सप्लाय कर हे दोन्ही कर ज्या पॉईंटवरती इंटरसेक्ट करतील त्याच्यावरून आपण इफेक्टिव्ह डिमांड आणि एम्प्लॉयमेंट लेवल ही ठिकाणी आपण आयडेंटिफाय करू शकतो. तर ॲग्रिगेट डिमांड फंक्शन आणि ॲग्रिगेट सप्लाय फंक्शन म्हणजेच काय ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहणार आहोत.